नमस्कार. चला तर मग स्टडी मास्टर 2018 ॲप इन्स्टॉल करून आपला अभ्यासाचा अनुभव आणखी सोपा आणि चांगला कसा बनवायचा हे पाहूया. या सोप्या मार्गदर्शिकेला आपण सुरुवात करूया. अच्छा, एक गोष्ट सांगा, प्रत्येक वेळी ब्राउझर उघडायचा, वेबसाईटचं नाव टाकायचं, थोडा कंटाळा येतो नाही का? पण आता काळजी करू नका, यावर एक अगदी सोपा उपाय आहे. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया मोबाईल इन्स्टॉलेशनपासून. म्हणजे आपल्या स्मार्टफोनवर हे ॲप कसं घ्यायचं ते बघू. अगदी काही मिनिटात काही सोप्या स्टेप्स फॉलो करून हे काम होऊन जाईल. हे बघा, मोबाईलवर ॲप इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया एकदम सरळ आहे. फक्त या 4 मुख्य पायऱ्या आहेत. चला, एक एक करून प्रत्येक पायरी नीट समजून घेऊया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली आणि सोपी पायरी, आपल्या मोबाईलमधलं गुगल क्रोम ब्राउझर ओपन करा. बस एवढंच. ओके, क्रोम उघडल्यावर वरती जो सर्च बार दिसतोय तिथे टाईप करा www.studymaster2018.com आणि मग सर्च बटन दाबा. आता वेबसाईट पूर्णपणे लोड झाली की स्क्रीनवर आपोआप एक इन्स्टॉल ॲप नावाचा छोटासा मेसेज किंवा पॉपअप येईल. आता कधी काय होतं की तो पॉपअप येत नाही, पण मग टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. त्यासाठी एक दुसरा मार्ग आहे. ब्राउझरच्या मेनूमधून सुद्धा आपण हे ॲप इन्स्टॉल करू शकतो. हे बघा, तिथे दोन्ही पद्धती दाखवल्या आहेत. एक तर डायरेक्ट पॉपअपवर इन्स्टॉल बटन दाबा किंवा तो नाही दिसला तर वरच्या 3 डॉट्सवर क्लिक करून ॲड टू होम स्क्रीन हा ऑप्शन निवडा. दोन्हीचा अर्थ एकच आहे. एकदा का आपण इन्स्टॉल किंवा ॲड केलं की स्क्रीनच्या खालच्या बाजूला इन्स्टॉलिंग स्टडी मास्टर असा एक छोटा मेसेज दिसेल. याचा अर्थ आपलं ॲप इन्स्टॉल व्हायला सुरुवात झाली आहे. आणि बस, काही सेकंदातच स्टडी मास्टर ॲपचा आयकॉन आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलेला दिसेल. आता प्रत्येक वेळी ब्राउझर उघडायची गरजच नाही. थेट आयकॉनवर क्लिक करा आणि ॲप वापरा. चला, मोबाईलचं तर झालं. आता आपण वळूया लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कॉम्प्युटर्सकडे. त्यावर हे ॲप कसं इन्स्टॉल करायचं ते बघूया. कम्प्युटरवरची प्रोसेस सुद्धा तितकीच सोपी आहे. इथेही काही सरळ स्टेप्स आहेत. चला, एक नजर टाकूया. तर इथेही सुरुवात तीच आहे. आपल्या लॅपटॉपवर गुगल क्रोम ब्राउझर उघडा आणि ॲड्रेस बारमध्ये www.studymaster2018.com असं टाईप करून वेबसाईट ओपन करा. वेबसाईट उघडली की ॲड्रेस बारमध्ये उजव्या कोपऱ्यात जरा लक्ष द्या. तिथे एक छोटासा कॉम्प्युटर आणि बाण असलेला आयकॉन दिसेल. तोच आहे आपला ओपन इन ॲप किंवा डाउनलोड आयकॉन. त्या आयकॉनवर क्लिक केल्याबरोबर इन्स्टॉल ॲप असं विचारणारा एक छोटा बॉक्स येईल. त्यातल्या निळ्या रंगाच्या इन्स्टॉल बटनवर क्लिक करायचंय. आणि हे बघा, इन्स्टॉल होताच ॲप ब्राउझरमधून बाहेर येऊन एका वेगळ्या स्वतंत्र विंडोमध्ये उघडेल. म्हणजे आजूबाजूला दुसरे टॅब्स नाहीत, काही नाही, फक्त आणि फक्त अभ्यास. बरं, इतका सगळं करून आपण हे ॲप इन्स्टॉल तर केलं, पण याचा नेमका फायदा काय? का करायचं हे सगळं? चला, तेही समजून घेऊया. सर्वात मोठा फायदा म्हणजे वापरायला एकदम सोपं. ब्राउझर उघडण्याची कटकट नाही. एका क्लिकवर ॲप सुरू. डेली क्विज किंवा फ्लॅश स्टडीसारखे फीचर्स पटापट वापरता येतात. आणि हो, मोबाईल असो किंवा लॅपटॉप, फुल स्क्रीन असल्यामुळे अभ्यासात दुसरं काही लक्ष विचलित करत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर अभ्यास पूर्णपणे आपल्या नियंत्रणात येतो. सगळी महत्त्वाची साधनं आपल्या बोटांच्या एका क्लिकवर हजर असतात. मग आता विचार कसला करताय? प्रोसेस तर अगदीच सोपी आहे आणि फायदेही जबरदस्त आहेत. मग आजच हे ॲप इन्स्टॉल करून अभ्यासाचा अनुभव आणखी सोपा आणि प्रभावी बनवायला हरकत नाही.